हॅलो फ्रेंड्स, विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण सॅनिटरी इन्स्पेक्टर हे जे पद आहे ना, त्याचं सर्टिफिकेट अपडेट करण्यासाठी एम-पी-एस-सी कंबाईन ग्रुप सीमध्ये एक अपडेट आलेला आहे. तर तो नेमका अपडेट काय आहे? मग आता सॅनिटरी इन्स्पेक्टरची परीक्षा ही एम-पी-एस-सी कंबाईन ग्रुप सीमध्येच गेलेली आहे, असाच त्याचा अर्थ होतो. मग आता जे सार्वजनिक आरोग्य विभाग आहे, त्याची परीक्षासुद्धा ही कंबाईन ग्रुप सीमध्येच गेलेली आहे का? ती सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि जो काही नवीन अपडेट येईल ना, तो आपल्या चॅनलवर दिला जातो. त्यामुळं जो बेल आयकॉन आहे तो त्याच्यावर टच करा आणि चॅनलला लाईक केल्यानंतर हाईपसुद्धा करत जा. जर तुम्हाला कंबाईन पूर्वपरीक्षा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कंबाईन पूर्वपरीक्षा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याची मूळ फी 1000 आहे, पण पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी फक्त 500 प्लस GSTमध्ये हा कोर्स उपलब्ध करून दिलेला आहे. तर लवकरात लवकर हा कोर्स घ्या, म्हणजे 500 रुपयामध्ये मिळेल. नंतर 1000 रुपये याची फी होणार आहे. तर ज्यांचं सॅनिटरी इन्स्पेक्टर झालेलं आहे ना, त्यांनी अ, हा हे सर्टिफिकेट कसं अपडेट करायचं ती सुद्धा माहिती देणार आहे. पण त्याच्या आधी मला तुम्हाला सांगायचं आहे, की अ, जी आपली सार्वजनिक आरोग्य विभागाची परीक्षा आहे, ती अजून एम-पी-एस-सी कंबाईन ग्रुप सीमध्ये गेलेली नाही. तर 5 मे 2026चा जो जी-आर आहे ना, त्या जी-आर त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवला होता पहा. तर त्याच्यामध्ये ज्या डिपार्टमेंटमध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर पद आहे, त्या डिपार्टमेंटमधलंच हे पद भरल्या जाईल. सार्वजनिक आरोग्य विभागामधील सॅनिटरी इन्स्पेक्टर हे पद अजून तरी कंबाईन ग्रुप सीमध्ये गेलेलं नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे DMER आहे किंवा इतरही काही डिपार्टमेंट आहे जिथे सॅनिटरी इन्स्पेक्टर हे पद असतं. त्या डिपार्टमेंटचंच पद हे 5 मेच्या जी-आरमध्ये ज्या डिपार्टमेंटचा उल्लेख आहे, त्यांचंच पद हे एम-पी-एस-सी कंबाईन ग्रुप सीमध्ये गेलेलं आहे. मग आता इथं जे अपडेट केलेलं आहे ना, त्याच्यामध्ये पहा जे सर्टिफिकेट आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे सर्टिफिकेट आहेत. आपलं टायपिंगचं हिंदी 40, हिंदी 50, हिंदी 60, पुढे GCC, TBC म्हणजे असं वेगवेगळं त्यांनी दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आता हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदाचा सुद्धा त्यांनी उल्लेख केलेला आहे. मग आता हे अपडेट कसं करायचं ते तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात आधी काय करायचं आहे, तर त्या वेबसाईटवर जाऊन एम-पी-एस-सीच्या इथं एम-पी-एस-सी लॉग इन करायचं आहे, तुमचं जे काही क्रेडेन्शियल्स असेल ते टाकून. त्यानंतर माय अकाउंटमध्ये तुम्हाला जायचं आहे. माय अकाउंटमध्ये गेल्यानंतर अनलॉक प्रोफाईलमध्ये जायचं आहे. त्याच्यानंतर अनलॉक प्रोफाईल केल्यानंतर म्हणजे प्रोफाईल अनलॉक केल्यानंतर क्वालिफिकेशनमध्ये जायचं आहे. क्वालिफिकेशनमध्ये गेल्यानंतर सर्टिफिकेशनमध्ये जायचं आहे आणि जर तुमचं सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स झालेला असेल तर हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टरवर टच करून तिथं तुम्हाला अपडेट करायचं आहे. म्हणजे जर याच्यामध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर जे डिपार्टमेंट 5 मे 2026च्या जी-आरमध्ये ॲड आहे, त्या डिपार्टमेंटमधील सॅनिटरी इन्स्पेक्टरचं पद जर याच्यामध्ये ॲड झालं, तर तुम्ही आपोआप त्यासाठी पात्र होता. म्हणजे वेगळा फॉर्म भरायची तुम्हाला आवश्यकता नाही. पण त्यासाठी तुम्हाला ना हे हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टरचं जे सर्टिफिकेट आहे, ते मी सांगितलं त्या पद्धतीनं तुम्हाला एम-पी-एस-सीच्या प्रोफाईलमध्ये जाऊन अपडेट करून घ्यावं लागेल. एवढा अपडेट केला, की मग अजून तरी सॅनिटरी इन्स्पेक्टरची जाहिरात आली नाही. पण जेव्हा जर आली आणि याच्यामध्ये जर ॲड केलं ते पद, तर आपोआप आणि तुमचं सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स झालेला असेल आणि तुम्ही जर हा अपडेट केलेला असेल, तर तुम्ही आपोआप त्या पदासाठी पात्र होता. वेगळा कोणताही फॉर्म तुम्हाला भरायची आवश्यकता नाही. पण मी परत सांगतोय, सार्वजनिक आरोग्य विभागामधील सॅनिटरी इन्स्पेक्टर हे पद अजूनही कंबाईन ग्रुप सीमध्ये गेलेलं नाही. DMER असेल किंवा इतर काही विभाग आहेत, जिथं सॅनिटरी इन्स्पेक्टर हे पद असतं, त्यांचंच पद हे कंबाईन ग्रुप सीमध्ये सध्या तरी गेलेलं आहे. एवढं तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. थँक यू व्हेरी मच.